बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद रोडवर एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास आसलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ॲटो आणि ट्रॅव्हल्समध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून सुमारे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमीमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती आहे। अपघातानंतर सर्व जखमींना प्रथम जळगाव जामोद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार MH19 BJ 2825 क्रमांकाचा ॲटो नांदुराकडून जळगावकडे येत होता। त्याचवेळी GJ 14 W 0541 क्रमांकाची साई रथ ट्रॅव्हल्स जळगाव जामोदवरून पुण्याकडे जात असताना दोन्ही वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली। दरम्यान ट्रॅव्हल्स चालक मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करत काही प्रमाणात तोडफोड केली। यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या अशा अपघाताचा आळा घालण्यासाठी काय उपाययोजना हव्यात, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।